काहीतरी चटपटीत बनूया चला। तर या ठिकाणी मी पोपटी आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर इथे मी वरचं देठ कापून मधनं असं स्लाईड करून घेत आहे। संपूर्ण स्लाईड नाही करत आहे, वरचं टोक थोडं ठेवून खालनं असं स्लाईड करून घेतलेले आहेत। बिया काढून घेतलेल्या आहेत। कढईमध्ये तेल तापवून त्यामध्ये जिरं आणि या मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत। इथे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। झाकण ठेवून 1 मिनिट मी ह्या मिरच्या छान परतून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये काळं हिंग घालून घेतलेलं आहे, छान परतून घ्यायचंय। थोडंसं बेसन घालून परतून घेत आहे। याचबरोबर हळद, मालवणी मसाला, धना जिरा पावडर, चाट मसाला आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। अधनमधनं परतत गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवलेली आहे। चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलेलं आहे। थोडीशी कसुरी मेथी, शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेतलेला आहे। थोडंसं गूळ इथे मी ॲड करून घेत आहे। झाकण ठेवून आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे। साधारण 1 मिनिट मी इथे मस्त धूळ वितळू दिला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे। हे पहा इथे मस्त आपला गूळ मेल्ट झालेला आहे। मस्तपैकी तिखट, आंबट चुंबट आणि चटपटीत अशी आपली ही मिरची तयार आहे। गॅसची फ्लेम लो केल्यानंतर ह्यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळून घेत आहे। एकदा व्यवस्थित मिक्स करायचे आणि आपली ही चटपटीत मिरची खाण्यासाठी रेडी आहे। तर ही आहे तयार मस्तपैकी चटपटीत आपली मिरची। मी इथे लाईट मिरचीचा वापर केलेला आहे, म्हणजे कमी तिखट। तुम्ही याऐवजी लवंगी मिरची म्हणजेच डार्क ग्रीन मिरच्या सुद्धा वापरू शकता, ज्या जरा तिखट असतात। तर ही मिरची अशी सुद्धा खाता येते किंवा चपाती सोबत सुद्धा खाता येते। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील आणि तुम्ही जर त्या फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहताय तर आम्हाला लाईक फॉलो करायला विसरू नका। यूट्यूबवर पाहताय तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्यासोबतच तुम्हाला ह्या रेसिपीज कशा वाटतात ह्या कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।